आज आपण एका अशा महान व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी इंग्रजांच्या राजवटीत गरिबांसाठी संघर्ष केला। ज्यांना काही लोक डाकू म्हणत, पण तेच आदिवासी आणि गरीब बांधवांसाठी देवदूत होते। आज आपण मेळघाटाच्या जंगलातील या जननायकाबद्दल बोलणार आहोत, ज्यांचे नाव आहे। ज्या प्रकारे आज आदिवासी दिवस आहे आणि आदिवासी दिवसच्या या पावन दिवशी आपण टंट्या मामाच्या वेशभूषेमध्ये काय टंट्या मामाचा इतिहास, भील इतिहास काय? नमस्कार, मी अभिनेता विनय भगत। खरंच आज जरा वेगळी भूमिका साकारायला मिळाली। याआधी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिका तर मी स्वीकारल्याच, पण आता मी टंट्या मामा भील यांची भूमिका स्वीकारतोय। परंतु ही भूमिका करत असताना जेव्हा त्यांचा इतिहास मी वाचला, जेव्हा त्यांचा इतिहास मी लक्षात घेतला, खरंच या माणसाला माझा 10 वेळा सल्यूट आहे। कारण या माणसाचा इतिहास असा आहे की यांनी तब्बल 11 वर्ष इंग्रजांना झुंजत ठेवलं, त्यांच्या हाती सापडले नाही। पण त्या माणसाची पार्श्वभूमी जर बघितली तर तो माणूस गरिबांना अन्नदान करायचा आणि श्रीमंतांना लुटायचा। आज जर तुम्ही खंडवा मध्य प्रदेशमध्ये गेले, ज्या ठिकाणी इंग्रजांची त्यांनी रेल्वे लुटली होती, त्या ठिकाणी आजही रेल्वे त्यांना मानवंदना देते। ती रेल्वे तिथं थांबते आणि त्यांचं राहायचं ठिकाण म्हणजे अकोटचं जंगल। खरंच या क्रांतीवीराला माझा मानाचा मुजरा आणि टंट्या मामा का म्हणतात? त्यांना टंट्या मामा का म्हणतात? कारण त्यांचे कामच तसे होते, ते तटस्थ वागायचे, म्हणजे दुश्मनाला सडेतोड उत्तर द्यायचे। बहिणीचे भाऊ होते म्हणून। आणि सर्वात महत्त्वाचं, आज अभिमानाचा दिवस आहे, आज रक्षाबंधन सुद्धा आहे आणि आदिवासी दिवस आहे। त्याच दिवशी मला टंट्या मामाची भूमिका साकारायला मिळाली। कारण ते जरी सगळ्यांच्या आईच्या पोटातून जन्माला नाही आले, परंतु ते प्रत्येक बहिणीचे भाऊ होते। टंट्या मामा भील यांनी आपल्या समाजासाठी आणि आदिवासी बांधवांसाठी केलेले कार्य आजही आपल्याला प्रेरणा देते। त्यांच्या बलिदानाला सलाम म्हणून आजही खंडवा येथील रेल्वे 2 मिनिटे थांबते। हीच गोष्ट त्यांच्या कार्याची आणि लोकप्रियतेची साक्ष देते। टंट्या मामा भील हे केवळ एक व्यक्ती नव्हते, तर ते एक विचार होते, जो आजही मेळघाट आणि आदिवासींच्या मनात जिवंत आहे।